बड़ी खबर। उमरी तालुका में सहकार बचाव पैनल ने चुनाव में भरी गर्मी, विपक्ष को दी चुनौती। नमस्कार, आप देख रहे हैं भारतवर्ष समाचार डिजिटल। चलिए शुरुआत करते हैं बड़ी खबरों से। उमरी तालुका सहकारी खरीद बिक्री संघ की पंचवार्षिक चुनाव प्रक्रिया को लेकर क्षेत्र में माहौल गर्मा गया है। सहकार बचाव पैनल के उम्मीदवारों ने अपने अपने क्षेत्रों में जोरदार प्रचार शुरू कर दिया है। मतदाताओं तक पहुंचने के लिए पैनल की ओर से अधिकृत पत्रक जारी कर उम्मीदवारों की सूची घोषित की गई है। तालुका के सहकारी संस्था समूह अधिकृत प्रतिनिधि से आरसेवाड़ आंजनाबाई दत्ता, गायकवाड़ दादाराव गणपति, ढगे राजश्री भगवान, पवड़े माधवराव काड़वा, मोरे अशोक माधवराव और हिवराड़े बाबूराव पुंडलिक जैसे उम्मीदवार मैदान में हैं। वहीं व्यक्तिगत सदस्य समूह में सामान्य वर्ग से सरसे गणेश राव केशवराव और सावंत मोहन राव दत्तराम, महिला आरक्षित वर्ग से जाधव चंद्रकलबाई विठ्ठल राव, अनुसूचित जाति जनजाति वर्ग से गोनेकर बालाजी गणपत राव तथा अन्य पिछड़ा वर्ग से पांचाल मारुति संभाजी चुनाव लड़ रहे हैं। ये चुनाव 29 मार्च 2026 रविवार को सुबह 7 बजे से दोपहर 4 बजे तक आयोजित किया जाएगा। मतदान केंद्र जिला परिषद कन्या विद्यालय उमरी में निर्धारित किया गया है। सहकार बचाव पैनल की ओर से मारतराव कवड़े गुरुजी ने सभी मतदाताओं से सिलाई मशीन के चिन्ह के सामने मतदान कर सभी उम्मीदवारों को विजयी बनाने की अपील की है। साथ ही उन्होंने विश्वास व्यक्त किया कि ये पैनल तालुका की सहकारी संस्थाओं को मजबूत करने और किसानों के हित में कार्य करेगा। संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट, नांदेड़, महाराष्ट्र। मी म्हणलं बाबा हा कारखाना तुमच्यासाठी घेतलाय, 10 वर्षाचा पगार त्यावेळेस मी चेअरमन होतो, त्यामुळे मी कुठून देणार आहे? आणि मी माझं घर दाबावर कृषी पत्र ठराव ठेवलं, सगळं बँकेला ध्यान दिलं, घेतलं मी तुमच्यासाठी घेतलो, तुम्ही सगळे शेतकरी लेकर व्हा, तुमचा कृषी करणार आहे, तुम्ही हा महिला कामावर आज तुमचा पगार चालू, पण ते काय ऐकायला द्यावं, एवढा संघर्ष आपल्याला करावा लागला कारखाना चालू करायला। पण तिथं मी भूमिका घेतली ठाम आणि तिथं मला कारखाना घेतला म्हणजे आता तर काय सांगाल की उमरी तालुक्यातील खरेदी महामंडळाची जी छोटीशी नोंद आहे ती विरोधकांनी त्यांना आपली त्याबद्दल आपण काय तसं आहे। उमरी तालुक्यामध्ये सगळ्या सहकारी संस्था कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनी स्थापन केल्या आणि त्यांच्या काळामध्ये त्या अत्यंत व्यवस्थितपणे चालत। नंतरच्या काळामध्ये त्या सगळ्या संस्थांना उतरती कळा लागलेली आहे आणि आज एवढी वाईट अवस्था आहे सगळ्या संस्थांची की त्या संस्था ह्या रोजगाराचे साधन न राहता त्या ठिकाणी फक्त म्हणजे सगळ्या संस्था आता जीर्ण अवस्थेमध्ये गेलेल्या आहेत, फक्त जमिनी शिल्लक राहिल्या आणि त्यामुळं खरेदी विक्री संघ म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला एक चांगला दर देण्याचं एक माध्यम आहे, नाफेड मार्फत खरेदी केंद्र सुरू करण्याचं माध्यम आहे। पण त्या ठिकाणी खरेदी विक्री संघामार्फत अशा कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला भाववाढीच्या योजना राबवल्या जात नाहीत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलेलो आहोत आणि निश्चित मला खात्री आहे की या उमरी तालुक्यातील जनता सहकार बचाव पॅनलला आशीर्वाद देऊन भरघोस मतांनी विजयी